नमस्कार मित्रांनो, पुन्हा एक वेळ मी तुम्हाला भेटण्यासाठी आलो आहे. तर मित्रांनो, आजचा माझा विचार हा तुम्हाला आणि मला अत्यंत महत्वाचा आहे. यासाठी की आपण आपल्या आयुष्यामध्ये आपण जे काही कृती करतो आणि आपल्याला वाटतं की कोणीच पाहत नाही. पण एक गोष्ट आहे, वेळ हे सर्व काही पाहत असतं. त्यामुळे आजचा विषय आहे, वेळ सर्व साक्षी आहे. वेळ सर्व साक्षी आहे. अर्थातच टाइम इज ऑल विटनेसिंग. काय मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये केलेल्या ज्या काही गोष्टी असतील, त्या तुम्हाला कालपरत्वे, समयपरत्वे वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या समोर त्या आल्या असतील आणि तुम्हाला त्याचा फायदा आणि अर्थात कधी तोटाही झाला असेल. तर मित्रांनो, आज आपल्याला तीच गोष्ट समजून घ्यायची आहे, की वेळ आणि वेळेच्या संबंधी आपण खऱ्या अर्थानं काय कृती केली पाहिजे. आणि लक्षात ठेवा, काळ तुमचं ना माझं कधीच ऐकत नाही. वेळ कोणाचंही कधीही ऐकत नसते. कारण वेळ आपल्या पद्धतीने, आपल्या मार्गाने ती नेहमी पुढे सरकत असते आणि ती परत कधी येत नाही. त्यामुळे आपण किती तिला विनंती केली, तिला किती थांबायला सांगितलं, तर ती एकच गोष्ट आहे या जगात, की वेळ तुमच्या आणि माझ्यासाठी कधीही थांबत नाही. काय खरंय की नाही? गंमत आहे ना? गंमत नाही, हे वास्तव आहे ना? तर चला, आपण मग समजून घेऊया, की जर काळ जर सर्व साक्षी आहे, तर आपण काय केलं पाहिजे? परिस्थिती बदलण्यामध्ये आपण बराच प्रयत्न करतो. पण काळ इतका गतीने पुढे जात असतो, की आपण आपली परिस्थिती बदलण्यासाठी काळाप्रमाणे आपण पावलं उचलत नाही. आणि म्हणून मगाशीच सांगितलं तुम्हाला, की काळ तुमच्या आणि माझ्यासाठी कधीही थांबत नाही. मग ना तो कोणासाठी वळतो पण. म्हणजे कोणी मोठा आहे, कोणी लहान आहे, कोणी श्रीमंत आहे, कोणी गरीब आहे. काही घेणं-देणं नाही आहे त्याला. कारण तो एकमेव अशी वस्तुस्थिती आहे, की तो एकमेव अशी गोष्ट आहे आपल्या आयुष्यामध्ये, की तो कोणाचाच नसतो. तो त्याचा स्वतःचाच आहे. म्हणून प्रत्येक क्षणाची किंमत आपल्याला ओळखता आली पाहिजे. मला सांगा, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे काही तुम्ही करत आहात आज, ते खरंच प्रामाणिकपणे करत आहात का? हां, तुम्ही म्हणाला, "आम्ही प्रामाणिकपणेच करतो." अर्थात निश्चित सर्वजण असं म्हणतात, "मी प्रामाणिकपणे करतो." पण अशा काही गोष्टी आहेत, की ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या राहून गेलेल्या आहेत. कारण तुम्ही वेळेप्रमाणे ती गोष्ट केली नाही. म्हणूनच मी म्हणतोय, की आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणाची किंमत ओळखता आली पाहिजे. बरं, आता मला सांगा, तुम्ही किती गोष्टी ठरवल्यात आजपर्यंत? मग हां, ज्या शक्य आहेत त्या गोष्टी आहे म्हणत. मी अशक्य गोष्टीबद्दल काही बोलणार नाही. अशक्य गोष्टी लोकं शक्य करतात. परंतु जे शक्य होत्या त्या गोष्टी किती ठरवल्या होत्या? आणि मग त्या तुम्हाला त्या प्राप्त झाल्या का? तर काही वेळी काही अंशी असेल की येस आणि काही अंशी नो. मग मला सांगा, त्याचा या काळाचा आपण योग्य उपयोग केला का? आपल्या हातामध्ये काय आहे? आपल्या हातामध्ये त्याचा योग्य उपयोग करणं आहे. कारण काळ हा आंधळा नसतो. तो पाहतो की तू मला किती पद्धतीने उपयोगात आणतोय. म्हणजे आज प्रत्येक जण या जगामध्ये 24 तासापेक्षा जास्त वेळ त्याला नाहीये. रात्र आणि दिवस याच्यामध्ये आपण सर्वजण काय आहोत? राहत आहोत. मग मला सांगा, आपली प्रत्येक कृती, आपला प्रत्येक निर्णय आणि आपण प्रत्येक आपलं वागणं हे शांतपणे काळ पाहत असतो. त्यामुळे तुम्ही सकाळचे कसे होता आणि संध्याकाळी कसे आहात आणि कशा पद्धतीने दुसऱ्या दिवशी तुम्ही येता, हे सर्व काही काळ उत्तम पद्धतीने पाहतो. म्हणून आपण जे काही करतो, त्याचं फळ आपल्याला हे आज केलेल्याचं फळ उद्या नक्की आहे. बघा, किती महत्वाची गोष्ट आहे ना. आज जे तुम्ही पेरलंय ना, ते लगेच उगवणार आहे. अर्थात काही अंशी लवकर येतं, काही उशिरा येतं, काहीला वेळ लागतो आणि चांगलं आणि वाईट दोन्हीही आपल्याला फळं मिळत असतात. तर मग काय, चांगल्या कृतींना योग्य वेळी चांगली देणं, म्हणजे चांगली जी कृती आहे ना, त्याला तुम्ही योग्य वेळी चांगलं फळ तुम्हाला मिळण्यासाठी एकच गोष्ट करावी लागेल. चुकीच्या कृतींचा ज्या काही गोष्टी तुम्ही करू इच्छिता त्या टाळा. कारण काय करता तुम्ही चुकीचं मला माहीत नाही. पण चुकीचं काय-काय असू शकतं? जर सगळ्यात महत्वाचं असेल, तर आपण दिलेला शब्द पाळणं, आपण इतरांबरोबर आपलं वर्तन योग्य करणं आणि या सगळ्या गोष्टी जर आपण करत नसू, तर निश्चितचपणे ती कृती चुकीची आहे. एखाद्याचा अपमान करणं, एखाद्याला विनाकारण डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करणं, एखाद्याबद्दल विनाकारण चहाडी करणं, खोटे गोष्टी सांगणं,
वास्तवाशी कधीही न सांगणं आणि आपण कसे सेफ आहोत हे सांगण्याचा प्रयत्न करणं, हे लक्षात घ्या. हे वर्तन व्यक्तिगत तर घातक आहेच, पण जिथे तुम्ही कुठे असाल, कुटुंबामध्ये असाल, समाजामध्ये असाल, तुमच्या कामाच्या ठिकाणी असाल, तिथं त्या सर्वांना घातक आहे. कारण की या तुमच्या स्वभावामुळे अख्ख्याच्या अख्खा तो कुटुंब असेल, समाज असेल आणि ते काम करण्याचं ठिकाण असेल, अडचणीत येत असतं. काही कळलं? म्हणून आपण कोणाबद्दल चाहडी करू नये आणि आपण किती चांगले आहोत ना, हे कधीही खोट्या-खोट्या पद्धतीने दाखवायचा कधी प्रयत्न करू नका. कारण काळ आंधळा नाहीये, काळ पाहत असतो आणि तो विटनेस आहे. आणि जे तुम्हाला आज तुम्ही पेराल, जे काही तुम्ही पेराल, चाहडी पेराल, त्याचं उत्तर तुम्हाला भेटेल. तुम्ही चांगल्याबद्दल चांगलं बोललात, तर तुम्हाला त्याचं उत्तर भेटेल. त्यामुळे तुम्ही सत्यता आणि सातत्य जर ठेवलं तुमच्या वर्तणुकीमध्ये, तर मला असं वाटतं, की तुमच्यासारखा सुखी कोणीच होणार नाही. मग काय मित्रांनो, आपण किती वेळा अशा पद्धतीचं वर्तन करतो, यावरती आपण लक्ष देऊया. तुम्ही म्हणाले, "हे काय सांगताय? आज आमचा काय संबंध आहे? आम्ही तर उत्तम वागतो. आमच्यामध्ये काहीच चूक होत नाही." अगदी खरं आहे. कोणाकडूनही काहीच चूक होत नसते. पण मग मला सांगा, तुम्हाला जे काही प्राप्त झालेलं आहे, त्या प्राप्त होण्यामध्ये आणखीन चांगलं प्राप्त झालं असतं की नाही? हा थोडा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. मग तुम्ही विचारल्यानंतर तुम्हाला उत्तर येईल, "हो, हो, राहिलेलं आहे." मग ते का राहिलेलं आहे? तर याला हेच कारण आहे, की तुमच्या कृतीमध्ये तुम्ही काहीतरी असं केलेलं आहे, की त्याचं रेफरकेशन्स डेफिनेटली तिथं झालेलं आहे. सो व्हेरेव्हर यू हॅव बेसिकली acted, reacted, or rather you responded in a different dimension, you have received that particular, result which is in your hand. So वेळ आपल्यासाठी थांबणार नाही हे तुम्हाला आणि मला माहिती आहे. मग आपल्याला कृतीची तो नोंद घेत असतो, लक्षात घ्या. मात्र तो लक्षात घ्या, तो तुम्हाला आणि मला कधीच सोडत नसतो. काळच अशी एक गोष्ट आहे, की सगळ्या प्रश्नांचं उत्तर काळ आणि काळ आहे. दॅट इज व्हॉट टाईम अँड टाईम. म्हणून आपल्याला आपल्या प्रयत्नांना, आपल्या संघर्षाला जर खऱ्या अर्थानं आपल्याला जर यश प्राप्त करून घ्यायचं असेल, तर आपल्या प्रामाणिकपणेने आपण जे प्रामाणिकपणा आपल्याकडे जो आहे, त्याला योग्य वेळी न्याय मिळतो, जर तुम्ही वेळेवर गोष्टी केल्या तर. आणि म्हणूनच प्रत्येक क्षणी तुम्ही जागृत राहणं आवश्यक आहे. तुमच्या वेळेचा फायदा तुम्ही घ्यायचा आहे. तुमचं वय काय आहे, हा दुसरा मॅटर आहे. तुमचं वय काही असो, त्या वेळेचा सदुपयोग करा. तुमच्या या वयामध्ये तुम्हाला उत्तम पद्धतीने लोकांना सांगता येतं, लोकांना देता येतं, तिथं काही चांगल्या गोष्टी करता येतात, त्या तुम्ही अवश्य करा. कारण आत्ता जर तुम्ही चांगलं पेरलं, तर उद्या चांगलं उगवणार आहे. हां, ते परतावा कधी आहे, हे तुमच्या पूर्णपणे नीतिमत्तेवरती आणि असलेल्या तुमच्या एकंदरीत वर्तनावरती अवलंबून असतं. तर थोडक्यात काय, की तुम्हाला आणि मला वेळेला जाणलं पाहिजे. वेळ जर तुम्ही जाणली कोणाची, तर तो वेळ पण तुमची पुढची येणारी वेळ जाणणार आहे, लक्षात घ्या. फार महत्वाचं वाक्य आहे. तुम्ही आज कोणाची तरी वेळ जाणा, वेळ पण तुमची पुढची वेळ जाणवेल, की जेव्हा तुम्ही अडचणीत असाल, त्यावेळी वेळ तुम्हाला मदत करेल. अर्थात वेळ म्हणजेच त्यावेळची माणसं, त्यावेळचे असलेले लोक तुम्हाला वेळेवर निसर्ग बरोबर पाठवेल, युनिव्हर्स बरोबर पाठवेल. तर काय मित्रांनो, मग तुम्ही जागृत आहात ना? आहे की नाही गंमत? आयुष्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे, आजचं कर्म उद्याचं भविष्य घडवतंय, हे मात्र नक्की. म्हणून आपल्याला प्रत्येक क्षण हा आपल्याला शिकवत असतो आणि तो शिकवणारा क्षण आहे, त्याला कधीही तुम्ही वाया जाऊ देऊ नका. मला विश्वास आहे मित्रांनो, की आता मी जे काही तुमच्याशी बोललेलं आहे, मी जे काही तुमच्याशी वार्ता केलेली आहे, त्यातून एकच स्पष्ट होत आहे, की तुम्हाला आणि मला सर्वार्थानं सुखी आणि समृद्ध जर व्हायचं असेल, तर एकच गोष्ट करावी लागेल, की वी मस्ट बी हॉनेस्ट विथ अवरसेल्फ. वी मस्ट बी गुड इनफ विथ ईच अँड एव्हरी एरियाज व्हेरेवर वी आर बिलॉंग्स टू दॅट. आणि मला विश्वास आहे, की तुम्ही आजपासून तुमच्या वेळेला महत्त्व द्या आणि तुमच्या वेळेशी तुम्ही प्रामाणिक राहा. जे तुम्ही कमिटमेंट केलंय त्याशी तुम्ही प्रामाणिक राहा. तुम्ही जे कुठं वर्तन करताय ते उत्तम करा, चुकीचं नाही करणार. कारण चुकीचं केलं तर त्याचं फळ नक्की आहे. विदाउट विदाउट एनी डिले, टाइम विल गिव्ह यू अ गुड रिझल्ट. Whatever you are putting in front of that particular uh, relation or the situation or the work, whatever that. तर काय मित्रांनो, आजचा विचार थोडा वेगळा आहे, पण वास्तव अशी आहे. तो काय आहे, की वेळ आंधळी नाही, वेळ सर्वसाक्षी आहे. मग या सर्व साक्षीला आपल्यासाठी जर योग्य खऱ्या अर्थाने न्याय देण्यासाठी जर कार्य करायचं असेल आणि वेळेने जर आपल्याला खऱ्या अर्थाने निर्णय घ्यायचा असेल, तर तुम्हाला आज उत्तम कार्य करावं लागेल. जे तुम्ही कुठे असाल, तिथं तुम्ही तुमचं आयुष्य सुखाने समृद्ध करा. तुम्ही जर उद्योजक असाल, तर निश्चितच तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय हा तुमच्या कंपनीच्या फायद्याचा आहे. योग्य निर्णय योग्य वेळी घ्या. त्याला डिले करू नका आणि डिले केल्यानंतर त्याचं नुकसान तुमचं होतं, ते तुम्ही टाळू शकता. आणि तुम्ही जर व्यक्तिगत असाल, तुम्ही
विद्यार्थी असाल तर वेळेवरच तुम्ही त्या पद्धतीने तुमच्या काही कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन असतील, ज्याच्या काही तयारी करायच्या आहेत विद्यार्थी दशेतल्या, त्या तुम्ही वेळेवर करा. तर वेळ गेल्यानंतर परत येणार नाही. तेव्हा मित्रांनो, करिअर घडत असताना हे एका दिवसात करिअर येत नसतं. करिअरसाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागते. कारण आज ज्यांनी ज्यांनी करिअर केली आहेत त्यांना फक्त जाऊन तुम्ही भेटा, मग तुम्हाला उत्तर मिळेल, अरे खूप कष्ट करावे लागतात. कोणालाही एकदम त्याला सर्व काही प्राप्त होत नाही. एखाद्याला धनलाभ होत नाही. एखाद्याला एकदम मोठ्या गोष्टी श्रीमंतीच्या येत नाही. त्या पाठीमागे कष्ट आणि कष्ट असतं त्याचं. आणि म्हणूनच तुम्हाला आणि मला कष्ट केल्याशिवाय काही प्राप्त होत नाही, हा काळच सांगतो. तर काय मित्रांनो, मग काळावरती विश्वास आहे ना? आणि काळ चांगला, आणि दिवस चांगले येतात, दिवस वाईट येतात. दिवस वाईट येतात कारण आपण वाईट पेरलेलं असतं. दिवस चांगले येतात कारण आपण चांगलं पेरलेलं असतं. आणि चांगलं पेरून सुद्धा दिवस वाईट येतात, तर आणखीन आपल्याला चांगलं होण्यासाठी आणि आपल्याला आणखीन मजबूत करण्यासाठी निसर्ग, युनिव्हर्स तुम्हाला मदत करत असतो. चला मित्रांनो, मग तुम्ही आणि मी पुन्हा एका नव्या दमानं तयार होऊया, नवीन शिकण्यासाठी आणि नवीन गोष्टी अजमावण्यासाठी. तर काय मित्रांनो, आजचा व्हिडिओ थोडा हटके आहे, पण वास्तवाशी आहे. पुन्हा तो आपल्या व्यक्तिगतसाठी आहे, आपल्या व्यक्तिगत जीवनासाठी आहे. अर्थात हे फिलॉसॉफी तुमच्यासाठी नाहीये. जे लोक वेळेला मदत करतात, वेळेला खऱ्या अर्थानं आदर करतात, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाही. जे करू इच्छित नाही, जे किंवा टाळाटाळ करतात, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आम्हाला विश्वास आहे बरेच लोकांना हा आवडेल. जे कर्मचारी असतील त्यांना अत्यंत गरजेचं आहे की त्यांनी कामामध्ये टाळाटाळ करता कामा नये. आणि त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये जर चांगलं बनायचं असेल तर त्यांनी त्यांच्या वेळेला किंमत दिली पाहिजे, कामाला त्यांनी किंमत दिली पाहिजे. आणि मग कोणालाही तुम्हाला विचारायची गरज नाही, तुम्हाला त्याचं फळ चांगलंच मिळणार आहे. तर चला मित्रांनो, पुन्हा भेटूया. हा, तुम्हाला जर काही संपर्क करायचा असेल, तुमच्या उद्योग विकासासाठी असेल, तुमच्या व्यक्तिगत विकासासाठी असेल, किंवा जिथे तुम्हाला कुठे मदत हवी असेल, काही सायकोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह मध्ये किंवा बिझनेस पर्स्पेक्टिव्ह मध्ये, तर नक्की नक्की मला तुम्ही मदत करण्यासाठी, विशेष करून जी काही मी मदत करणार आहे त्यासाठी तुम्हाला फोन करायचा असेल तर माझा फोन नंबर आहे 776-898-1355. 776-898-1355. चला मित्रांनो, पुन्हा भेटूया लवकरच. धन्यवाद. तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करत आहात, तुम्ही माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करत आहात, आणि तुम्ही मित्रांना पाठवत आहात. सबस्क्राईब केल्यानंतर खाली ऑल म्हणून आहे, ते जर केलं तर सिलेक्ट, तर तुम्हाला सगळे नोटिफिकेशन्स मिळतील आणि पाठीमागचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला सोपं होईल. धन्यवाद आणि धन्यवाद.